कालेसारख्या ग्रामीण भागामध्ये कॅटल फीडचा व्यवसाय अर्थात पशुखाद्य निर्मिती हा वाटतसा सोपा नाहीये। आजूबाजूला जरी बागायती क्षेत्र असलं तरी पण हा व्यवसाय करणं तेवढं सोपं नाही। परंतु बँक ऑफ इंडियाचं अर्थसहाय्य घेऊन त्यांनी हा जो व्यवसाय केलाय तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे आणि चर्चा आणि कौतुक करण्यासारखं आहे। आज आपण अशा लाभार्थ्यांशी चर्चा करणार आहोत की ज्यांनी काले या छोट्याशा गावात सुद्धा आपला व्यवसाय लोकांना अशा पद्धतीने दाखवून दिलाय की आज लोक त्याची वाहवा करतायत। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना व तालुका कृषी अधिकारी कराड यांच्या सौजन्याने काले येथील सौ दिव्या नारायण यादव यांनी श्री दिव्यजित ॲग्रोवेट अर्थात पशुखाद्य निर्मितीचा व्यवसाय गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू केलाय। त्यांना या व्यवसायामध्ये अपेक्षित असं यशही मिळालंय। सौ दिव्या नारायण यादव, राहणार कालेटेक, तालुका कराड, मी व माझे मिस्टर यांनी मिळून आम्ही श्री दिव्यजित ॲग्रोवेट या नावाने पशुखाद्य उत्पादन करीत आहोत। त्यामध्ये आम्ही शिवगोल्ड या नावाने गोळी खाद्य प्रोडक्ट बनवून विक्री करत आहोत। सदरचा व्यवसाय आम्ही गेली 1.5 वर्षापासून करत आहोत। यासाठी आम्ही या व्यवसायासाठी बँक ऑफ इंडिया शाखा कालेचे 3 लाख रुपयाचे अर्थसहाय्य घेतले असून आम्हाला कृषी विभागाच्या PMFME या योजनेची संपूर्ण माहिती श्री नितीन सावंत सर यांनी दिली व योजनेस लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आम्हाला 35% म्हणजे 1,17,000 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे। यासाठी आम्हाला कृषी विभागाचे तालुका अधिकारी माननीय मुल्ला साहेब व DRP श्री नितीन सावंत सर व श्री अभिजित किर्दत सर यांचे मोलाचे सहकार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा व्यवसाय करत आहोत। आज रोजी आमच्या प्रोडक्टला खूप मागणी येत असून लवकरच आम्ही या प्लॉटची क्षमता वाढवणार आहोत। या व्यवसायामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत। बँक ऑफ इंडिया शाखा काले यांच्या मदतीने तसेच तालुका कृषी अधिकारी कराड यांच्या सहयोगाने त्यांनी हा व्यवसाय शिखरावरती नेऊन ठेवलाय। पशुखाद्य निर्मितीमध्ये त्यांनी कराड व आसपासच्या ग्रामीण भागात आपले नाव गुणवत्तेच्या आधारे सिद्ध केलंय। पशुखाद्य निर्मिती अर्थात कॅटल फीड हा व्यवसाय सुरू करण्यापाठी नेमकी काय प्रेरणा होती? कॅटल फीड हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर मी डेअरी डिप्लोमा म्हणजे जो LSS कोर्स आहे त्याच्यामध्ये आपले जे पशुवैद्यकीय म्हणून काम करणं तो कोर्स मी केलेला आहे। आणि तो कोर्स केल्यानंतर मी ज्यावेळेला ह्या फील्डमध्ये काम केलं पशु संवर्धनच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला असं लक्षात आलं की शेतकऱ्याचं जे दूध उत्पादन आहे त्याच्यामध्ये जो अवाढव्य खर्च आहे तो फक्त पहिला आहे तो पशुखाद्याचा आहे। त्याच्यावरती आपण अभ्यास करून त्यांचा तो खर्च कमी करण्याचं काम आपण या ठिकाणी पशुखाद्य निर्मिती करून करायचं आणि त्या उद्देशाने मी तो सुरू केला। मग हा व्यवसाय करत असताना तुम्हाला बऱ्याच लोकांचं सहकार्य लाभलं, याच्यामध्ये काही कृषी अधिकारी आहेत, त्या संदर्भात थोडं सांगेल तुम्ही? हा व्यवसाय सुरू करताना पहिल्यांदा जी योजनेच्या संदर्भातला असेल तर योजनेच्या संदर्भात किंवा बँक लोनच्या संदर्भात तर पहिल्यांदा मला बँक ऑफ इंडियाच्या शाखा प्रमुख देशमुख मॅडम यांच्याकडं सर्व माहिती मिळाली। त्यानंतर कृषी विभागाचे नितीन सावंत सर यांच्याकडं माझा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सगळं प्रपोजल आम्ही तयार केलं। अभिजित किर्दत सर त्यांना मला मत केलं होतं आणि त्यानुसार मग आम्ही हा सगळा प्लांट तयार केला। प्लांट तयार झाल्यानंतर याच्यामध्ये फॉर्म्युलेशनची गरज महत्वाची आहे, म्हणजे कोणता घटक किती घालायचा आणि तो सगळ्यात महत्वाचा भाग आला। तर त्या संदर्भात आपल्या सातारा जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर डॉक्टर दिनकर बोर्डे हे पूर्वी आपल्या कराडला असिस्टंट कमिशनर म्हणून पशुसंवर्धनमध्ये काम करत होते, त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभार्थी सौ दिव्या नारायण यादव, राहणार काले, तालुका कराड यांनी पशुखाद्य निर्मिती या व्यवसायासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी कराड श्री रियाज मुल्ला, तालुका कृषी अधिकारी कराड दत्तात्रय खरात, कोमर घोडके मॅडम, तंत्र कृषी अधिकारी जिल्हा संसाधन व्यक्ती कराड अभिजित किर्दत व नितीन सावंत यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य केले। आता व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे व मशिनरी मिळाल्यामुळे उत्पादन वाढले असून प्रगती झाली, त्याबद्दल
कराड तालुका कृषी विभाग त्यांचे आभार मानत आहे. जनावर आहे, जनावरांची संख्या पण आहे बऱ्यापैकी. नाही पण कंपन्या पण आहेत की आता कंपन्याचं कॉम्पिटिशन आपण काय केलं याच्यामध्ये जनावरांच्या गोट्यावरती आपण हे खाद्य दिलं जनावरांना, तर त्याच्यामध्ये त्यांना स्पेसिफिक काय गरज आहे त्यानुसार प्रत्येक काही ठराविक गोट्यावाले, मोठे जे गोट्यावाले ज्यांच्याकडे 10 गायी आहेत, 11 गायी आहेत, 15 गायी आहेत, त्यांना आपण वेगवेगळं त्यांना ज्या जनावरांना अपेक्षित असणारं जे खाद्य आहे त्यानुसार आपण व्हेरिएशन बनवून खाद्य त्यांना आपण देतो. त्यामुळे इतर कंपन्यांचा आपल्यावरती जास्त परिणाम होत नाही. म्हणजे थोडक्यात की ग्रामीण भागात असो तुमची क्वालिटीवरती लोक फार विश्वास ठेवतात. पण ह्याला अडचणी पण आल्या असतात की हा व्यवसाय सुरू करायचा तर ह्या अडचणी म्हणजे सगळ्यात महत्वाचं हा प्लांट छोटा आहे आणि छोट्या प्लांटला सगळ्यात जे रॉ मटेरियल लागते ते एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्याला घ्यायला लागते, पण त्याचं मार्केटमध्ये तो एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये रॉ मटेरियल मिळत नाही. मग कुठल्या तरी 2-3 एकत्र येऊन बल्कमध्ये घ्यायचं आणि मग प्रत्येकाला जेवढं पाहिजे ते हे करायचं. सगळ्यात मोठी अडचण ती रॉ मटेरियलची. त्याच्यानंतर दुसरं येतं ट्रान्सपोर्टची. ही 50 किलोची बॅग आहे. आज म्हणजे मिसेस इथं सगळं प्लांट रन करते, ती पूर्ण ती करू शकते, परंतु ही 50 किलोची बॅग तयार झाल्यानंतर तिला जी ट्रान्सपोर्ट करावी लागते त्याच्यासाठी लागणारे जे मनुष्यबळ आहे त्यामध्ये थोडेसे अडचण निर्माण होतात. म्हणजे भविष्यामध्ये हे पण आव्हान नवीन येणाऱ्या व्यवसाय की समजून चाललं की आपल्याला ट्रान्सपोर्टेशन आहे, मार्केटिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकल्या. मार्केटिंगमध्ये सुद्धा जर आपण मार्केटला काय पाहिजे आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्यानुसार जर तुम्ही सप्लाय नाही देऊ शकला तर तिथे आपल्याला मार्केटिंगमध्ये खूप त्रास होतो. तो आपण त्यांच्या मागणीनुसारच आपल्याला सप्लाय करावा लागतो. आता हे तुमचं जे प्रोडक्ट आहे याची खासियत किंवा वैशिष्ट्य काय जेणेकरून आपण प्रेक्षकांना सांगू शकाल की प्रेक्षक घेतील त्या पद्धतीने? आता याच्यामध्ये आपण सगळ्या जनावरांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की एका गोट्यामध्ये 3-4 प्रकारचे गाय आहेत. म्हणजे एक दुधाची, एक गाभण आहे, एक आता गाभ जाण्याच्या मापावरती आलेल्या पाड्या असतील किंवा मग 3-4 महिन्याच्या पाड्या असतील. त्यांना प्रत्येकांना वेगवेगळं खाद्य लागतं. तर आपण हे खाद्य बनवताना आपण पहिली गोष्ट केली 3 महिन्यापासून. दुसरी गोष्ट ह्यामध्ये आम्ही मिनरलचं प्रमाण जास्त ठेवल्यामुळं एक्स्ट्रा मिनरल्स काय द्यायची गरज लागत नाही. त्याच्याबरोबरच आम्ही पचनाची जे आयुर्वेदिक मधली पचनक्रिया वाढवणारी आयुर्वेदिक वापरतो. त्याचबरोबर भूक वाढ झाली पाहिजे जनावरांची, त्याच्या संदर्भातही आपण लिव्हर पावडर जी आहे ती सुद्धा आयुर्वेदिक मधलीच वापरतो. ते यामध्ये आपण इनबिल्ट केली. हा पूर्ण आता तुम्ही तुमच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये सांगितली. तुम्ही आता व्यवसाय गेली 3-4 वर्ष झालं करत आहे, बरोबर आहे. खरोखर तुम्ही समाधानी आहात का? हो, ह्या व्यवसायामध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. आत्ताच्या घडीला जर बघितलं तर माझी प्रोडक्शन कॅपॅसिटीपेक्षा मला मागणी जास्त आहे. माझी आता प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी माझी पुढची तयारी चालू केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही व्यवसायामध्ये पूर्णपणे समाधानी आहात? हो.